रामकृष्ण हरी माऊली मंडळी, परवा आपण गुडघेदुखीसाठी सोपा व्यायाम अशा विषयाचा एक व्हिडिओ बनवला होता। त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी प्रचंड चांगला प्रतिसाद दिला। सगळ्यांनी छान छान कमेंट केल्या। त्यामध्ये बहुतांशी कमेंट अशा आशयाच्या होत्या की डॉक्टर, आम्हाला पाठदुखी आणि कंबरदुखीचा खूप त्रास होतो आहे, त्यासाठी आम्हाला काही खात्रीशीर उपाय किंवा व्यायाम सांगाल का? तर नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 असे सोपे व्यायाम सांगणार आहे, ज्यापैकी फक्त 4 ते 5 व्यायाम तुम्हाला सोपे वाटणारे जर तुम्ही नियमितपणे केले तर मी खात्रीशीरपणे 100% सांगू शकतो की तुमची पाठदुखी कंबरदुखी अगदी पहिल्या दिवसापासूनच कमी व्हायला सुरुवात होईल। आणि नियमितपणे जर तुम्ही हा व्यायाम सातत्याने केला, न चुकता न थांबता जर केला, तुम्हाला जसं शक्य होईल हळूहळू जसं जमेल तसा हा व्यायाम केला तर तुमची पाठदुखी कंबरदुखी ही कायमस्वरूपी देखील दुरुस्त होऊ शकते, कुठल्याही औषध गोळीशिवाय, कुठल्याही दुष्परिणामाशिवाय। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या, प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या। मी अतिशय हळूवारपणे तुम्हाला समजेल असं प्रत्येक स्टेप प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे। यासोबतच हा व्यायाम नेमका कसा करायचा आहे, तो व्यायाम करण्याची शास्त्रीय पद्धत नेमकी कुठली आहे, हा व्यायाम कोणी करायचा कोणी नाही करायचा, व्यायाम करत असताना नेमकी काय काळजी घ्यायची आणि या व्यायामाचा आपली पाठदुखी कंबरदुखी दुरुस्त होण्यासाठी नेमका कशा प्रकारे शास्त्रीय फायदा होणार आहे हे तुम्हाला मी शास्त्रीय पद्धतीने समजावून सांगणार आहे। अजून एक विनंती असेल, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। आणि अजून एक महत्त्वाचं, जर तुमची पाठ आणि कंबर दुखत नसेल सध्या तर भविष्यात ती दुखू शकते, वय वाढेल तसं त्याच्यामध्ये बदल होऊन तुम्हाला पाठदुखी कंबरदुखी होऊ शकते, ती होऊ नये। तुमची पाठ आणि कंबर, मणका, मणक्याच्या मांसपेशी, खांद्याच्या मांसपेशी, मानेच्या मांसपेशी तंदुरुस्त राहाव्या, मजबूत राहाव्या असं तुम्हाला मनोमन वाटत असेल तर त्यांनी देखील हा व्यायाम दररोज न चुकता करावा अशी मी विनंती करतो। याच्यामध्ये माझा कसलाही फायदा होणार नाही, माझा याच्यामध्ये कसलाही स्वार्थ अजिबात नाही, फक्त भावना हीच आहे की तुम्ही तंदुरुस्त राहावे, मजबूत राहावे, नैसर्गिकरित्या तुमची शारीरिक मानसिक आरोग्य कौटुंबिक आरोग्य चांगलं राहावं, तुमच्या कष्टाचा पैसा दवाखान्यामध्ये आजारासाठी वाया जाऊ नये, एवढीच याच्या मागची भावना आहे। मित्रहो, हल्ली कंबरदुखी पाठदुखीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय। त्याच्या मागे काही मुख्य कारण आहेत, जसं की आपली बैठे जीवनशैली आहे, दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहणं, शारीरिक हालचाल किंवा व्यायामाचा अभाव असणं, बऱ्याच जणांना वजन वाढल्यामुळे किंवा पोटाचा घेर वाढल्यामुळे मणका असेल किंवा पाठीच्या कमरेच्या ज्या मांसपेशी आहेत, स्नायू आहेत, ते पुढे असे ओढले जातात, ताणले जातात, त्यांच्यावरती जास्तीचा ताण येतो। सोबतच पाठीचा जो नॉर्मल बाक आहे त्याच्यामध्ये अस्ताव्यस्तता येते, तो बिघडून जातो आणि चा परिणाम म्हणून देखील आपल्याला पाठदुखी कंबरदुखीचा त्रास होतो। यासोबतच स्त्रियांच्या मध्ये या पाठदुखीचं कंबरदुखीचं प्रमाण जास्त आहे, सर्रासपणे आपल्याला बघायला मिळतं। त्याचं कारण म्हणजे काय की स्त्रियांच्या मध्ये वाकून काम करणं, घरातली कामं असतील किंवा डिलिव्हरी आहे, प्रेग्नन्सी आहे किंवा मासिक पाळी, सोबतच वाढतं वय, हार्मोन बदल किंवा कॅल्शियमची कमतरता, याच्यामुळे देखील स्त्रियांच्या मध्ये पाठदुखी कंबरदुखीचं प्रमाण आपल्याला जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतं। यासोबतच जास्तीचा प्रवास करणं, तर रोज काही लोकांना खूप जास्त लांबचा प्रवास करावा लागतो, दुसऱ्या गावाला नोकरी असते किंवा कुठल्याही कारणाने त्यांना प्रवास करावा लागतो, त्यामुळे देखील त्यांची पाठदुखी कंबरदुखी खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते। बहुतांश लोक या पाठदुखी कंबरदुखीसाठी बऱ्याचदा वेदनाशामक गोळ्या घेणं किंवा मलम लावणं किंवा अजून काय काय करून बसतात, परंतु त्यांची पाठदुखी काय कायमस्वरूपी कमीच होत नाही। उलट ह्या औषध गोळ्यांचे दुष्परिणाम त्यांच्या लिव्हरवर, किडनीवरती होतात। त्यांची जोपर्यंत औषध गोळ्या आहेत तोपर्यंतच ती पाठदुखी कंबरदुखी थांबते आणि परत त्यांची सुरू होते आणि शेवटी फक्त मनस्ताप होतो। मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही तुमच्या पाठदुखी कंबरदुखीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होऊ शकतो। मित्र हो, व्यायामाला सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटंसं कोडं विचारणार आहे, ज्या कोड्याचं उत्तर व्हिडिओ संपूर्ण बघत असताना तुम्हाला नक्कीच मिळून जाईल। कोडं असं आहे की असं कुठलं आसन आहे ज्याच्यावरती आपण कधीच बसत नाही।
मित्र हो, या व्यायामाच्या मध्ये आपण 2 प्रकारचे व्यायाम बघणार आहेत आणि त्यामध्ये दोन्हीही व्यायाम हे झोपूनच आहेत, आरामशीर झोपून आहे, तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. प्रॅक्टिकली हे सहज शक्य आहे, कोणालाही व्यायाम करता येऊ शकतात. त्यामध्ये पालथं झोपून काय व्यायाम आहेत आणि उतानं म्हणजे पाठीवर झोपून काय व्यायाम आहेत. सगळ्यात सुरुवातीला आपण बघूया पहिला व्यायाम प्रकार, जो तुम्हाला पालथं झोपून करायचा आहे. काय करायचंय, तुम्ही हळूहळू एका अंगावरती अशा प्रकारे झोपा सुरुवातीला आणि त्याच्यानंतर तुम्हाला हळूहळू अशा प्रकारे, जास्त ओढाताण करायची नाही, सावकाशपणे तुम्हाला पोटावरती म्हणजे असं पालथं झोपायचं आहे. पालथं झोपल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला सगळ्यात अशा प्रकारे हात काय करायचे आहेत, वर करायचे आहेत, पाय पण वर पूर्णपणे लांबवायचे आहेत खाली आणि नंतर हळूहळू तुम्हाला उठायचंय. उठल्यानंतर हळूहळू जास्त ताण द्यायचा नाही. तुमचे दोन्ही हाताचे जे तळवे आहेत ते हनुवटीवरती अशा प्रकारे तुम्हाला ठेवायचे आहेत. हाताचे कोपरे जे आहेत ते कोपरे जवळ घ्या आणि अशा प्रकारे जसं तुम्ही वाचायला किंवा टीव्ही बघायला बसत होता लहानपणी, अगदी तसंच हे असं करायचं. तुमच्या पाठीला जास्त ताण येणार नाही किंवा जास्त दगदग होणार नाही, धावपळ होणार नाही. एकदम रिलॅक्सपणे तुम्हाला पायामध्ये थोडंसं अंतर घ्या आणि तुमचे पाय काय करायचे आता याच्यामध्ये हे अशा प्रकारे, त्याला आपण मकरासन असं देखील म्हणतो, हे अशा प्रकारे हा पाय दुमडायचा आहे उजवा. त्याच्यानंतर परत तो सरळ करायचा आहे. अतिशय चांगला ताण तुमच्या पाठीच्या, कमरेच्या आणि सीटच्या ज्या मांसपेशी आहेत, नसा आहेत, त्या मोकळ्या होण्यासाठी मदत होणार आहे. दिसायला जरी सोपा वाटणारा, सहज करता येणारा जरी असला हा व्यायाम प्रकार, तरी तुमच्या पाठदुखी आणि कंबरदुखीसाठी अक्षरशः वरदान मानला जातो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा पाय 5 वेळा 10 वेळा सुरुवातीला पूर्णपणे पाय तुम्हाला गुडघ्यातून फोल्ड करून जास्तीत जास्त मांडीकडे खेचायचा प्रयत्न करायचा आहे. जेवढं होतंय तेवढं, जास्त त्याला ताण द्यायचा नाही. अगदी सुरुवातीला 1-2 वेळा करता आलं तर 1-2 वेळा करा, नंतर हळूहळू वाढवायचा. कुठलाही व्यायाम अचानक एक दिवशी खूप जास्त करायचा नाही, हळूहळू तो वाढवायचा. हे एका पायाने अशा प्रकारे झालं मग तुम्हाला दोन्ही पाय तुम्हाला पुन्हा पूर्ण असे करायचे आहेत. हे बघा तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये, अतिशय चांगल्या प्रकारे मी इथं कॅमेराची सेटिंग केलेली आहे, तुम्हाला दिसावं अशा पद्धतीनं. हे बघा दोन्ही पाय, खूप चांगला व्यायाम. पूर्ण अशा प्रकारे तुम्हाला हे पाय असे खेचायचे आहेत व पायाचाही चांगला व्यायाम होणार आहे आणि कमरेच्या मांसपेशीचा देखील. तर हे झालं मकरासन, पहिला व्यायाम प्रकार. आता पाहूया दुसरा व्यायाम प्रकार. आता दुसरा व्यायाम प्रकार काय आहे, अर्ध भुजंगासन. भुजंगासन म्हणजे काय, की दोन्ही हात असं ज्यावेळेस आपण उचलतो आणि पूर्ण हा छातीचा भाग आहे तो पूर्ण आपण वर उचलण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण भुजंगासन म्हणतो, संपूर्ण भुजंगासन. मात्र पाठदुखी आणि कंबरदुखी असणाऱ्या रुग्णांनी संपूर्ण भुजंगासन कधीही करायचं नाही. त्यांनी काय करायचं, अर्ध भुजंगासन म्हणजे अर्धच. अशा वेळी काय करायचंय, तुमचे जे कोपरे आणि पूर्ण हात आहे तो अशा प्रकारे काय करायचा, जमिनीवर ठेवायचा. दिसतंय तुम्हाला, हा पूर्ण जमिनीवरती सपाट प्लेन ठेवायचा आहे हात दोन्ही पण. आणि तुम्हाला छाती जो आहे, छातीचा भाग जो आहे, शरीराच्या वरचा भाग, तो पूर्णपणे वर उचलण्याचा प्रयत्न करायचा. मान देखील पूर्ण वर ताणायचं, जेवढं शक्य होईल तेवढं. तुमच्या बेंबीवर खूप असा ताण येईल आणि पाठीच्या मणक्यावरती, कमरेच्या मणक्यावरती खूप चांगला ताण येईल आणि ज्या अवघडलेल्या, टाकून गेलेल्या ज्या मांसपेशी आहेत त्या अतिशय मोकळेपणानं ढिल्या होतील, तिथलं सर्क्युलेशन सुधारेल आणि हे अशा प्रकारे बघा ताण येईल. तुमच्या थायरॉइड ग्रंथीवर देखील अतिशय चांगला परिणाम करणारा हा अर्धभुजंगासनाचा व्यायाम आहे. आणि हे तुम्हाला मानेच्या, कमरेच्या, पाठीच्या ज्या मांसपेशी आहेत त्या ताणल्या जातात आणि सोबतच तुमच्या पचनासाठी देखील या अर्धभुजंगासनाचा अतिशय चांगला फायदा होणार आहे. बघा जितकं शक्य होईल तितक्या वेळ तुम्ही ताणून धरा, या पोझिशनला तुम्ही राहा. दीर्घ श्वास घ्या, लांब श्वास घ्या, सोडा किंवा नॉर्मल श्वास देखील तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही सरळ व्हा, अशा प्रकारे खाली झोका, लांब श्वास घेत परत ताणून धरा, शक्य होईल तेवढं धरून ठेवा. त्याच्यानंतर वरती बघा, पूर्ण छताकडे बघा, आकाशाकडे बघा. डोळ्याचा देखील जास्त चांगला व्यायाम होईल याच्यामुळे. परत तुम्ही अशा प्रकारे शांत खाली व्हा आणि त्याच्यानंतर परत 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, जेवढं तुम्हाला सहन होईल तेवढं. पण अचानकच एकदमच जास्त करायचं नाही, हळूहळू याचं प्रमाण आणि वेग तुम्हाला वाढवायचा आहे. तर हा झाला दुसरा व्यायाम प्रकार, अतिशय सोपा आहे, अर्धभुजंगासन. आता तिसरा सोपा व्यायाम प्रकार काय आहे पाठदुखी कंबरदुखीसाठी, बघा नीट लक्ष देऊन. तुम्हाला पूर्णपणे सपशेल लोटांगण घालायचं आहे जमिनीवरती. अशा प्रकारे दिसते तुम्हाला, हात पूर्णपणे वर सरकवायचे आहेत
असं थोडा वेळ रिलॅक्स व्हायचं आहे. त्याच्यानंतर दीर्घ श्वास घेत घेत तुम्हाला शरीराचा वरचा आणि शरीराचा खालचा भाग हळूहळू वर उचलायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे पाय जे आहेत ते मांडीपासून वर उचलायचे प्रयत्न करायचे आणि हात आणि छातीचा भाग देखील पूर्ण तुम्हाला वर उचलायचा प्रयत्न करायचा आहे. हळूहळू लांब श्वास घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हे बघा दिसतंय तुम्हाला. हे शक्य तितकं सुरुवातीला तुमचं जास्त होत नसेल तर थोडं तुमच्या पोटाला आणि बेंबीला खूप चांगला ताण येईल. कमरेच्या मांसपेशी ज्या आहेत तिथं तुम्हाला ताण जाणवेल. अशा प्रकारे हे बघा खूप चांगला. हे बघा पूर्ण माझा पोटावर आणि बेंबीवर बॅलन्स होत आहे पूर्ण शरीराचा आणि चांगला ताण पाठीच्या आणि मणक्याच्या भोवती असणाऱ्या ज्या मांसपेशी आहेत स्नायू आहेत त्याच्यावरती होत आहे. हे बघा खूप चांगला. हे बघा पूर्ण वर घेण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला जास्त होत नसेल तर हळूहळू करा. हळूहळू श्वास सोडत सोडत खाली करा. त्याच्यानंतर परत थोडा वेळ थांबा. लांब श्वास घेत घेत वर उचलण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे हे बघा परत खाली सोडा. जेवढं शक्य होईल तेवढं धरून ठेवा. सुरुवातीला तुम्ही फक्त 2 वेळाच करा. नंतर तुम्ही 3 वेळा 4 वेळा तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार तुमच्या वयाच्या मानानुसार ह्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. हा झाला 3रा व्यायाम प्रकार. आता 4था व्यायाम प्रकार काय आहे? धनुरासन करायचे आपल्याला. धनुरासन म्हणजे काय तर आपला धनुष्यबाण जसा असतो तशा प्रकारची पोज आपल्याला शरीराची करायची आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचंय? पालथच झोपायचे. पालथ्याच पोझिशन मध्ये तुम्हाला हे जे पाय आहेत गुडघ्यातून दोन्ही दुमडायचे आहेत. गुडघ्यातून पाय दुमडल्यानंतर तुमचे दोन्ही हात तुमच्या ज्या घोट्या आहेत त्या घोट्याला अशा प्रकारे तुम्हाला गच्च असं पकडायचं आहे आणि त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला ही जी खालचे पाय आहेत ते आणि वरची बॉडी आहे ती जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. हे बघा झाला धनुष्यबाण. सुरुवातीला तुम्हाला जास्त होणार नाही पण हळूहळू याचं प्रमाण ते धरून ठेवा तुम्ही आणि मान पण पूर्णपणे अशा प्रकारे तुम्ही वर उचलण्याचा प्रयत्न करा. हे बघा झालं. जेवढं शक्य होईल तेवढा वेळ तुम्ही धरून ठेवा. त्याच्यानंतर नॉर्मल श्वास घ्या या पोझिशनला आणि हळूहळू तुम्ही पाय आणि पूर्ण शरीर खाली ठेवा. ओके. त्याच्यानंतर परत एकदा. सुरुवातीला शक्य नसेल तर एकदाच करा. नंतर 2 वेळा. नंतर पुढच्या आठवड्यात 3 वेळा. आपल्याला घाई नाही. फक्त करायचंय. सातत्यानं करायचंय. न चुकता करायचंय. रोज थोडं का होईना पण करायचंच आहे. हे बघा कसं करायचंय या अशा प्रकारे. पूर्ण वर उचलायचे. पाय मांड्यापासून वर आले पाहिजे. हे बघा खूप चांगला स्ट्रेस तुमच्या मणक्याच्या ताणाला तुमच्या मणक्याच्या पाठीच्या कमरेच्या स्नायूला होणार आहे. परत हळूहळू सोडत खाली. हे अशा प्रकारे रिलॅक्स राहा. निवांत बसा. रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. हे झाला 5वा व्यायाम प्रकार. 4था व्यायाम प्रकार ज्याला आपण धनुरासन म्हणालो. अतिशय चांगला व्यायाम आहे. रोज 2दा करा. हळूहळू त्याचा स्पीड वाढवा. प्रमाण वाढवा. आता पुढचा प्रकार आपल्याला उताना झोपून म्हणजे पाठीवरती झोपून करायचा आहे. काय करायचं याच्यामध्ये? हळू एका अंगावरती व्हायचंय. जास्त गडबड करायची नाही. अशा प्रकारे. ओके. हे अशा प्रकारे उताना झालात तुम्ही. दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये. खूप छान. आता हा जो व्यायाम प्रकार आपण करायला त्याला आपण सेतुबंधासन असं देखील म्हणतो. पाय दोन्ही गुडघ्यातून दुमडा. मांडीच्या जवळ घ्या. दोन्ही पायाच्या घोट्याला दोन्ही हातांनी गच्च पकडा. व्हेरी गुड. छान पकडला. रोज तुम्ही हा व्हिडिओ लावून माझ्या समोर तुम्ही हे व्यायाम प्रकार करण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक स्टेप सहज समजली जाईल. ती चुकणार नाही. आणि पुढची स्टेप जी आहे या व्यायाम प्रकारामधली सेतुबंधासनामधली ती म्हणजे तुम्हाला तुमच्या सीटचा जो भाग आहे तो हळूहळू वर उचलायचा आहे. जेवढ्या शक्य होईल तेवढा वर उचलायचा प्रयत्न करायचा. पायाने धरले हाताने पायाला धरलेलं तसंच ठेवायचं आहे. पाय जवळ घ्या वाटल्यास अजून. हे अशा प्रकारे जितकं वर घ्या जितकं घेता येईल तेवढं. तुमची छाती तुमच्या हनवटीला लागली पाहिजे आणि या पोझिशनला तुम्ही जेवढ्या शक्य होईल तेवढा वेळ 5 सेकंद 10 सेकंद होल्ड करा. धरून ठेवा आणि
नॉर्मल श्वास घ्या ह्या पोझिशनला, हळूहळू सोडा, लांब श्वास घेत दीर्घ श्वास सोडत सोडत तुम्ही खाली घ्या. त्याच्यानंतर लांब श्वास घेत परत वर उचला, सीटचा भाग असं हे बघा कसं करतोय बघा. श्वास नॉर्मल घ्यायला सुरुवात करा, सोडून जेवढे शक्य होईल तेवढं धरून ठेवा. त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू आरामशीर धरून ठेवा. याच्यामुळं काय होईल की ह्या सीटच्या किंवा कमरेच्या खालच्या मांसपेशी किंवा पाठीच्या शोल्डरच्या मांसपेशी चांगल्या प्रकारे रिलॅक्स होतील, तिथलं रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे सुधरेल आणि त्यामुळं इतके दिवस आखडून गेलेले किंवा अजिबातच हालचाल नसणारे जे स्नायू होते ते मोकळेपणानं तिथं काम करायला लागतील आणि तुमची पाठदुखी कुठल्या कुठं पळून जाईल. आता पुढचा सोपा व्यायाम प्रकार म्हणजे 6वा, तो काय आहे, सरळ उताना झोपा, पाय असे पूर्णपणे लांबवा, थोडं रिलॅक्स व्हा. अगोदरचा आसन करून तुम्हाला जरा थोडासा थकवा आला असेल किंवा दम लागला असेल, थोडंसं रिलॅक्स व्हा. शवासनामध्ये पडा, शून्य नजरेमध्ये जा, श्वासाकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर पुढचं जे आसन आहे, व्यायाम आहे, ज्याला आपण अर्ध पवन मुक्त आसन असं म्हणतो. पूर्ण पवन मुक्तासन म्हणजे काय, की दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडून ते पाठीवरती घेणं आणि दोन्ही हातांनी त्याला दाबणं, त्याला आपण पूर्ण पवन मुक्तासन म्हणतो. परंतु पाठदुखी आणि कंबरदुखी असणाऱ्या रुग्णांनी कधीही दोन्ही पाय एकत्र उचलून अशा प्रकारे दाबायचे नाहीत. पूर्ण पवन मुक्तासन त्यांनी करायचं नाही. अर्ध पवन मुक्तासन म्हणजे काय, की त्यांनी एकच पाय अगोदर गुडघ्यातून दुमडायचा आहे, पोटावरती आणायचा आहे, दोन्ही हातांनी अशा प्रकारे त्याला गच्च पकडायचं आहे आणि अशा प्रकारे पोटावर जेवढे शक्य होईल तेवढं दाबायचं आहे. हे दाबत असताना हा पाय जो आहे दुसरा मोकळा ठेवलेला, तो सरळ एका रेषेमध्ये असला पाहिजे, तो फोल्ड नाही झाला पाहिजे. अशा प्रकारे नाही, तो सरळ असला पाहिजे, जेणेकरून त्याच्यावरती सुद्धा देखील चांगला ताण येईल आणि पोटावरती कमरेच्या मांसपेशी ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या प्रकारे स्ट्रेच मिळेल त्यांना. तो स्ट्रेच तुम्ही अनुभवा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. थोड्या वेळ या पोझिशनला धरून ठेवा, अवघड पोझिशन नाही, 5 सेकंद 10 सेकंद तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर हळूहळू हा पाय खाली सोडा. त्याच्यानंतर विरुद्ध दिशेचा पाय अशाच प्रकारे तुम्ही गुडघ्यातून दुमडून तो पूर्णपणे पोटावर दाबण्याचा प्रयत्न करा. हा दाबत असताना तिथला स्ट्रेच अनुभवा. ज्या पाठीच्या कमरेच्या मांसपेशी आहेत त्या अतिशय चांगल्या प्रकारे स्ट्रेच होतील. ज्या स्ट्रेचमुळं तिथला जो काही रक्तप्रवाह आहे किंवा तिथं जे काही आखड आलेली आहे, जे काही तुम्हाला सतत वेदना होतात त्या अतिशय चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे. यासोबतच या अर्धपवन मुक्तासनामुळं तुम्हाला तुमच्या पचनशक्तीच्या आरोग्यासाठी देखील फायदा होणार आहे. पोट वाढला असेल किंवा अपचन होत असेल, पोटामध्ये गॅस होत असेल तर तो देखील चांगल्या प्रकारे नैसर्गिक पद्धतीनं बाहेर काढण्यासाठी हे अर्धपवन मुक्तासन तुम्हाला मदत करणार आहे. हे त्याच्यानंतर तुम्ही नॉर्मल पोझिशनला जा आणि थोडंसं रिलॅक्स व्हा. हे झाला 6वा प्रकार. आता 7वा महत्वाचा प्रकार काय आहे, ज्याला आपण मर्कटासन असं म्हणतो. त्याच्यामध्ये हात जे आहेत ते पूर्णपणे अशा प्रकारे तुम्हाला पसरवायचे आहेत. त्याच्यानंतर काय करायचं आहे, उजवा गुडघा तुम्हाला उचलायचा आहे, गुडघ्यातून दुमडायचा आहे आणि तो तुम्हाला अशा प्रकारे विरुद्ध दिशेला आणून टेकवायचा आहे, पूर्ण जमिनीला टेकवायचा आहे. हे अशा प्रकारे टेकत नसेल तर तुम्ही हाताने याला थोडासा दाबायचा प्रयत्न करा. हे दाबत असताना त्याच्यानंतर तुमची जी मान आहे ती गुडघ्याच्या विरुद्ध दिशेला वळवा. अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे मानेला, कमरेच्या पाठीच्या मांसपेशीला ताण बसणार आहे. हे जे मर्कटासन आहे ते तुम्हाला मदत करणार आहे. आणि हा जो पाय आहे इथं गुडघ्याच्या मध्ये या गुडघ्याच्या पाठीमागे इथं लॉक करून ठेवा. या हाताने इथं गुडघ्याला दाबा, जमिनीवर टेकला पाहिजे आणि खूप चांगला ताण तुम्ही अनुभवा. एकदम रिलॅक्स वाटेल तुम्हाला. कधीच पोझिशन केली नाही बघा. तुम्ही झोपेतून उठल्यानंतर आपण आळोखे पिळोखे देतो, तसाच काही हा प्रकार आहे. आळोखे पिळोखे देणं म्हणजे नैसर्गिक प्रक्रिया आहे. तुम्ही बघा, कुत्रा किंवा कुठलाही प्राणी झोपेतून जेव्हा उठतो तेव्हा तो स्ट्रेचिंग करतो.
हा निसर्गाचा नियम आहे. कारण रात्रभर अवघडलेल्या अवस्थेमध्ये किंवा दिवसभर काम करून अवघडलेल्या अवस्थेमध्ये असणारे जे शरीर आहे ते जर तुम्हाला मोकळेपणानं अशा प्रकारे ढिलं करायचं असेल, त्याच्यातली लवचिकता वाढवायची असेल, त्याच्यामध्ये निर्माण झालेले आजार तुम्हाला नैसर्गिकरित्या कमी करायचे असतील तर अशा प्रकारे तुम्ही हे मर्कटासन करायचं आहे. गुडघ्यातून दुमडून समोर जमिनीला टेकवायचं आहे. त्याच्यानंतर विरुद्ध बाजूचं तुम्हाला करायचं आहे. अशाच प्रकारे एकांगावर व्हा. त्याच्यानंतर हा पाय तुम्ही गुडघ्यातून दुमडा आणि हा पूर्णपणे अशा प्रकारे पुढच्या जमिनीला टाकवायचा प्रयत्न करा. हा इथं लॉक करा आणि हा हात जो आहे तो पूर्णपणे अशाच प्रकारे आणि हा हात जो आहे तो तुमच्या ह्या गुडघ्याला लावायचा आणि ह्याला इथं जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा. मान जे आहे ते पूर्णपणे विरुद्ध दिशेला, डोळे देखील वरती, खूप जेवढी नजर वर जाते तेवढं नजर वर करायची आहे. ते बघा अशा प्रकारे मानेला देखील चांगला स्ट्रेच मिळणार आहे. मान, पाठ आणि कंबर याच्या सगळ्याच मांसपेशी अतिशय चांगल्या प्रकारे स्ट्रेच होऊन त्यांना चांगला फायदा होणार आहे. हे पहा तुमच्या लक्षात येत आहे. हा गुडघा जो आहे तो कुठे चिटकवायला लागलोय मी, पूर्णपणे इकडं, आणि हा पाय कुठं लॉक केलाय, इथे लॉक केलाय. त्याच्यामुळे ह्या पूर्ण मांसपेशींना, मणक्याच्या बाजूच्या स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होण्यासाठी, रिलॅक्सेशन होण्यासाठी, मोकळेपणानं त्या ठिकाणी सगळ्या मांसपेशी आणि हाडांचं काम व्यवस्थित होण्यासाठी मदत होणार आहे. मान जे देखील स्ट्रेच चांगला मिळायला लागला, त्याच्यामुळे थायरॉइडच्या ग्रंथीसाठी देखील याचा आपल्याला चांगला फायदा होणार आहे. तर हे झालं मर्कटासन. त्याच्यानंतर मर्कटासनामध्येच दुसरा प्रकार आहे, तो म्हणजे काय, आता गुडघ्यातून दुमडला होता पाय, आता गुडघ्यातून दुमडायचा नाही. आता पाय सरळ 90 डिग्री मध्ये उचलायचा आहे. अशा प्रकारे हा पाय हे बघा 90 डिग्री मध्ये उचलला. आता त्याच्यानंतर काय करायचं, पूर्णपणे असा इकडं करायचं. तुम्हाला दिसायला लागेल हे बघा, आता हे व्हिडिओ मध्ये दिसत नाही. हा पाय कुठे ठेवायचा, तुम्हाला पूर्ण खाली जमिनीवर टेकवायचा आहे आणि पूर्ण इकडं हे मान तुमची विरुद्ध दिशेला वळवायची आहे. ओके, हात पूर्णपणे पसरलेले जमिनीवर दोन्ही बाजूला. एकदम मनसोक्त लोळा तुम्ही, मनसोक्त आनंद घ्या आसनाचा. त्याच्यानंतर नॉर्मल पोझिशनला या. त्याच्यानंतर विरुद्ध दिशेचा पाय तुम्हाला घ्यायचा आहे, 90 डिग्री मध्ये उचलायचा आहे. हा पाय सरळ ठेवायचा, दुसरा जो लांब आहे तो असा गुडघ्यातून दुमडायचा नाही, असा सरळ ठेवायचा आणि हा पाय पूर्णपणे उचलून इकडच्या अपोजिट बाजूला तुम्हाला ठेवायचा आहे पूर्ण जमिनीवरती. आणि मान तुमची विरुद्ध दिशेला अशा प्रकारे. हे बघा दिसतंय तुम्हाला, हे बघा किती छान वाटायला लागलं. एकदम चांगलं रिलॅक्सेशन तुमच्या पाठीच्या कमरेच्या मांसपेशीला मिळणार आहे. तुमच्या वयोमानानुसार मानपाट कंबर दुखत असेल, दिवसभर एक ठिकाणी बसून किंवा वाकून काम करत असाल, ओझं घेऊन काम करत असाल तर तुमची पाठदुखी खूप जास्त होते. अशा वेळी तुम्हाला हा व्यायाम प्रकार सगळेच जे तुम्हाला सोपे वाटतील तेवढेच तुम्हाला करायचे आहेत, सहज करता येतील तेवढेच तुम्हाला करायचे आहे. 4 ते 5 जरी व्यायाम प्रकार केले तरी तुम्हाला फरक पडणार आहे, लक्षात घ्या. हे झालं अशा प्रकारचं. दुसऱ्या प्रकारचं हे मर्कटासन आहे. पूर्ण पाय 90 डिग्री मध्ये उचलून तुम्हाला पूर्णपणे मग परत सरळ यायचं आहे. पुन्हा तुम्हाला नॉर्मल जागेवरती यायचं आहे. अशा प्रकारे हा झाला कितवा प्रकार, 7वा प्रकार, ज्याला आपण मर्कटासन असं म्हणालो. आता 8वा महत्वाचा प्रकार बघा. तर तुम्हाला काय करायचं, उठून बसून करायचं आहे, ज्याला आपण उंटासन असं म्हणतो. म्हणजे उंटासारखं तुम्हाला पोझिशन तुमच्या शरीराला द्यायची आहे. काय करायचं आहे बघा, दोन्ही गुडघ्यावरती अशा प्रकारे उभं राहायचं आहे. थोडंसं अंतर 2 गुडघ्यामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा उजवा हात समोरून गोल फिरवायचा आहे आणि अशा प्रकारे गोल फिरवून पाठीमागून निघून तुमच्या टाचेला धरायचा आहे. उजवा हात सुद्धा समोरून गोल फिरवायचा आहे. अशा प्रकारे गोल फिरवून तुमच्या डाव्या टाचेला धरायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमची पाठ आणि तुमची जी मान आहे ती पूर्णपणे मागं झुकवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये तुम्हाला उंटासारखी पोझिशन दिसेल आणि पूर्ण तुमच्या बेंबीला, पोटाला ताण येईल. खांद्याच्या, पाठीच्या, कमरेच्या मांसपेशीला चांगला ताण येईल. सीटच्या, मांडीच्या मांसपेशीला अतिशय चांगला ताण येईल. मोकळेपणाने तिथे रक्तसंचार होईल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. शक्य तितक्या वेळ तुम्ही या पोझिशनला धरून ठेवा. नॉर्मल श्वास घेत राहा. आत घ्या, सोडा, आत घ्या, सोडा. नॉर्मल श्वास, दीर्घ श्वास नाही. शक्य तितक्या वेळ धरून ठेवा. 2 सेकंद, 5 सेकंद, 10 सेकंद, जेवढे शक्य होईल तेवढं. त्याच्यानंतर हळूहळू मान सरळ करा. हात देखील पूर्णपणे परत तशाच पद्धतीने समोर आणा. हा देखील हात तशाच पद्धतीने नॉर्मल पोझिशनला आणा. परत एकदा हीच कृती करा. परत एकदा उजवा हात पूर्ण समोरून गोल फिरवून वरून पाठीमागं खाली टाचेला आणा.
डावा हात समोरून आणून वरतून गोल फिरून परत पाठीमागे न्या. पूर्णपणे मान आणि पाठ मागं झुकवण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे मानेला ताण येऊ द्या, कमरेला पूर्णपणे बेंबीला तुमच्या स्ट्रेचिंग होत आहे आणि त्याच्यामुळे बेंबीच्या पाठीमागे असणाऱ्या ज्या नसा आहेत, मणके आहेत, मांसपेशी आहेत, स्नायू आहेत कमरेच्या पाठीचे, त्याला चांगला ताण मिळेल आणि त्याच्यामुळं पाठदुखी कमरदुखीसाठी चांगला फायदा होईल. त्याच्यानंतर हळूहळू मान सरळ करा. हात पहिल्यासारखा परत पोझिशनला आणा, हा देखील परत पोझिशनला. अशा प्रकारे 2 वेळा 3 वेळा, सुरुवातीला 1 वेळाच करा, नंतर 2 वेळा, नंतर 3 वेळा. अशा प्रकारे तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता. त्याच्यानंतर थोडंसं तुम्ही तुमच्या वज्रासनामध्ये बसा अशा प्रकारे. त्याच्यानंतर पुढचा सोपा व्यायाम आहे तो म्हणजे वक्रासन. याच्यामध्ये तुम्हाला हळूहळू पाय लांबून बसायचं आहे. हे अशा प्रकारे हे तुम्हाला बसायचं आहे. पाठीचा ताठ, हात जे आहे ते पूर्णपणे जमिनीवरती अशा प्रकारे ठेवायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, डावा गुडघा हळूहळू तुमच्या मांडीजवळ आणायचा आहे आणि उजवा हात तुमच्या डाव्या गुडघ्याच्या अशा प्रकारे इथं ताणून धरायचा आहे. पूर्ण पाठ, मान आणि जो शरीराचा वरचा भाग आहे पूर्णपणे विरुद्ध दिशेला जेवढा शक्य होईल तेवढा वळवायचा आहे. त्याच्यामुळे तुमच्या ह्या ज्या मांसपेशी आहेत कमरेच्या बाजूच्या त्याला चांगला पीळ मिळेल आणि त्या चांगल्या ढिल्या होऊन मनका मोकळा होईल आणि तिथं नसा दबण्याचा किंवा अजून कुठला प्रकार आहे तो अजिबात होणार नाही. हे बघा अशा प्रकारे. पोटासाठी देखील अतिशय चांगला व्यायाम आहे. शक्य होईल तितका वेळ त्याला धरून ठेवा या पोझिशनला. त्याच्यानंतर नॉर्मल पोझिशनला या. हा पाय सरळ करा. त्याच्यानंतर हा दुसरा पाय दुमडा. त्याच्यानंतर विरुद्ध दिशेचा हात अशा प्रकारे आणा आणि पूर्णपणे मान आणि पाठ, कंबर पीळ बसू द्या. हा ताण तुम्ही अनुभवा आणि नक्कीच मोकळेपणा पाठीच्या कमरेच्या मांसपेशी ढिल्या होतील आणि त्यांच्या वेदना मुक्त होतील. हे अशा प्रकारे तुम्ही मान पण ताणून धरा. ओके, 1 वेळा 2 वेळा तुम्ही हे करू शकता. याच्यामध्ये मी जास्त वेळ केला तर अनावश्यक वेळ जाईल व्हिडिओमध्ये, म्हणून हा प्रकार बघितला. त्याच्यानंतर असंच वक्रासन आहे, फक्त पद्धत वेगळी आहे. हा जो पाय आहे डावा तो तुम्हाला उजव्या पायाच्या त्याच्या गुडघ्याच्या बाजूला बाहेरच्या बाजूला आणून ठेवायचा आहे. अशा प्रकारे आधी काय केलं आपण मध्येच आणून ठेवलं होतं, आता काय करायचंय इकडं आणून ठेवायचं आहे. आणि सेम प्रक्रिया हे अशा प्रकारे हा हात आणि इथं अशा पीळ द्यायचा आहे. हे सुद्धा वक्रासनाचं आहे, दुसऱ्या प्रकारचं. शक्य तितका वेळ धरून ठेवा. नॉर्मल श्वास घेत राहा. आता हळूहळू नॉर्मल पोझिशनला या. हात हा पाय लांबवून ठेवा. त्याच्यानंतर विरुद्ध पाय देखील ह्या मांडीच्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला नेऊन ठेवा. ह्या अशा प्रकारे हे बघा दिसतंय तुम्हाला. त्याच्यानंतर विरुद्ध हात याला असा ताण द्या. पूर्णपणे पाठ, मान आणि तुमच्या शरीराच्या वरचा भाग पीळ बसू द्या विरुद्ध दिशेला. हे झालं वक्रासन. याच्यामुळे खूप चांगला फायदा तुम्हाला पाठदुखी कंबरदुखीसाठी होणार आहे. 2 वेळा 3 वेळा हे करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. हे झालं 9वं वक्रासन. आणि 10वं शेवटचा सोपा व्यायाम आहे तो म्हणजे तुम्हाला गुडघ्यावरती बसायचंय. मागाशी सारखं हळूहळू गुडघ्यावरती अशा प्रकारे टेकवायचं आहे. हे अशा प्रकारे तुम्हाला बसायचं आहे आणि तुमचे जे कोपरे आहेत पूर्ण ते अशा प्रकारे तुम्हाला अंतर घ्यायचं आहे. हे 1 हाताचं आणि हे 1 हाताचं अंतर या कोपऱ्यापासून आणि या गुडघ्याला हे कोपरे चिटकवायचे दोन्ही आणि 1 हाताचं अंतर घेऊन तुम्हाला आता काय करायचं, उठून उभा राहायचं आहे अशा प्रकारे. आणि दोन्ही गुडघ्यामध्ये तुम्हाला थोडंसं अंतर, दोन्ही हातामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आणि काय करायचंय तुम्हाला पूर्णपणे वर झुकण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि पोट हा खाली घेण्याचा प्रयत्न करायचा. कमरेतून तुम्हाला खाली झुकण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे. हे अशा प्रकारे. त्याच्यानंतर काय करायचंय, मला पूर्णपणे मान खाली झुकवायची आहे. ही मान खाली झुकवत असताना तुमची जी हनुवटी आहे ती तुमच्या छातीला टेकली पाहिजे आणि पूर्णपणे वर उचलण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. हे अशा प्रकारे पाठ हा जो भाग आहे जास्तीत जास्त तुम्हाला ताण देऊन वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ही मान वर करायची आहे. मान वर करत असताना पाठ पूर्णपणे खाली करायची आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर दीर्घ लांब हळूहळू श्वास सोडा. असं या, हे पूर्ण असं करा. त्याच्यानंतर पूर्ण लांब श्वास हात घेत
मान वर करा. श्वास सोडत सोडत परत जावा. वर या. श्वास सोडत सोडत घेत. श्वास खाली आहे. श्वास बाहेर सोडत सोडत पुन्हा वर घ्या. हे अशा प्रकारे तुम्हाला 2 वेळा 3 वेळा जेवढे शक्य होईल तेवढ्या वेळ करा. अगदी सुरुवातीला तुम्ही 1 वेळा करा, नंतर पुढच्या आठवड्यात 2 वेळा, नंतर 3 वेळा. मित्र हो, हा व्यायाम अगदी सर्वजण बिनधास्तपणे करू शकतात. ज्यांना पाठदुखी कंबरदुखी आहे त्यांनी तर आवर्जून करायचंच आहे, परंतु ज्यांना पाठदुखी कंबरदुखी नाही आहे त्यांनी देखील हा व्यायाम नियमितपणे आवर्जून करायचा आहे, जेणेकरून भविष्यात त्यांना पाठदुखी कंबरदुखी होणार नाही. आणि जर तुम्हाला कुठला मणक्याचा आजार झाला असेल, मणक्याची झीज झाली असेल, गादी सरकली असेल, नस दबली असेल आणि डॉक्टरांनी तुम्हाला पाठीला किंवा मणक्याला जास्तीचा ताण द्यायला सांगितला नसेल, काळजी घ्यायला सांगितली असेल, कमरेचा बेल्ट वापरत असाल किंवा अजून मानेचा बेल्ट वापरत असाल तर अशा वेळी हा व्यायाम सुरू करण्याच्या अगोदर तुमच्या डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्या. किंवा मणक्याचं कुठलं ऑपरेशन झालं असेल तर अशा वेळी देखील तुम्ही हा व्यायाम करताना आवर्जून खबरदारी घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानुसारच तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे, तरच तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. मात्र अट एकच आहे की तुम्हाला हा व्यायाम करताना रिकाम्या पोटी करायचा आहे, उपाशी पोटी करायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी कुठल्याही वेळेला तुम्हाला जी वेळ योग्य वाटेल त्या वेळेला हा व्यायाम करा. मात्र तुमचं पोट हे 3 ते 4 तासासाठी उपाशी असावं याची आवर्जून खबरदारी घ्या. नक्कीच मित्र हो, हे सगळे व्यायाम प्रकार, याच्यापैकी फक्त 4 ते 5 व्यायाम प्रकार जर तुम्ही केले तर मगाशी सांगितल्याप्रमाणे नक्कीच तुमची पाठदुखी कंबरदुखी कायमस्वरूपी दुरुस्त होईल. मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. मित्र हो, माझ्या दिवसभराच्या व्यस्त दिनक्रमातून आवर्जून वेळ काढून तुमच्यासाठी हे व्यायाम प्रकार मी दाखवत असतो. तुम्हा सगळ्यांना याचा फायदा होत आहे. तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगत असता की मला हा व्यायाम केल्यानंतर फायदा झाला, माझी शुगर कंट्रोलमध्ये आली, माझा बीपी कंट्रोलमध्ये आला, माझा पित्त कमी झालं. अगदी तशाच प्रकारे या व्यायाम केल्यानंतर सुद्धा तुम्ही आवर्जून कमेंट बॉक्समध्ये येऊन मला कळवाल की डॉक्टर, माझं 2 दिवसामध्येच कंबर 10% 20% दुखायची कमी झाली. हा व्हिडिओ तुम्हाला खरोखरच मनातून आवडला असेल तर आवर्जून लाईक करा. यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील हे शास्त्रोक्त व्यायाम प्रकार लक्षात येतील, त्यांना या पाठदुखी कंबरदुखीपासून कायमस्वरूपी नैसर्गिकरित्या आराम मिळेल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. परत एकदा जाता जाता विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देण्याचा प्रयत्न करू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद.